आज या ठिकाणी कांद्याला बाजार पडल्यामुळे महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये मातीमोल दराने कांदा हा विकला जातो. सभापती साहेब, आम्ही या ठिकाणी आले म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आलो. मुळात आपणच कमीत कमी 2-3 दिवस मार्केट पूर्णपणे बंद ठेवलं पाहिजे आणि आपणच देखील पुढाकार घेतला पाहिजे. कारण आता मी माझा स्वतःचा कांदा केला होता 600 पिशवी कांदा 10 रुपयांनी दिला. पाहायला गेलं तर जर मोटर चालू करण्यापासून उत्पादन खर्चापर्यंत त्याला बाजार म्हणजे उत्पादन खर्च निघतोय 16 ते 17 रुपये आणि 10 रुपयांनी जर कांदा विकला तर आम्हाला 6 रुपये तोट्या किलोला तोटा आहे. म्हणजे जर अशा पद्धतीत जर कांदा विकला जात असेल तर निश्चितपणे मागील 2-3 वर्षापूर्वी केदार यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्या केली म्हणजे ते कर्जबाजारी झाले आणि या ठिकाणी आत्महत्या केली. दुसरी आत्महत्या दुधाची झाली, त्यांचा पण कांदा होता. आपल्या आयनेवाडीमध्ये आत्महत्या झाली डुमरे कुटुंबातील. मग अशा जर जुन्नर शिवजन्मभूमीत आत्महत्या होत असेल तर निश्चितपणे आपण या कांदा उत्पादकांकडे निश्चितपणे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. नुसतं आंदोलनं करायची, टायर गाळायचे, मार्केट बंद पाडायचं. आता मार्केट बंद पाडल्यानंतर उद्या डबल आवक होणार. डबल आवक झाल्यानंतर व्यापाऱ्यांचे तुम्ही म्हणणं घ्या आणि ते काय सांगतात, डबल आवक झाल्यानंतर जो कांदा 12-13 रुपये खापणार आहे तो कांदा 8 रुपयाने खापणार. म्हणजे नुकसान आम्ही जर मार्केट बंद पाडलं, बंद पाडून त्याच्यात फायदा आहे काही? बंद कशासाठी पाडायचं का सरकारपर्यंत या गोष्टी गेल्या पाहिजे. पण सरकारला त्याचं गांभीर्य नसेल, देवेंद्र फडणवीस साहेबांना त्याचं गांभीर्य नसेल, उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेबांना त्याचं गांभीर्य नसेल तर त्यांच्यापर्यंत या गोष्टी गेल्या पाहिजेत. नुसतं आपण स्थानिक पातळीवर आंदोलनं करायची आणि शेतकरी जमा करायचे. शेतकरी कुठल्या परिस्थितीत तिथे येतात, कांदे घेऊन येतात, परंतु ते जर मातीमोल दराने विकले जात असेल तर आपल्या माध्यमातून देवदत्त निकम साहेब आहेत या ठिकाणी, त्यांनी देखील त्या ठिकाणी आता ते विरोधातच काम करतात, ते विरोधी पक्षात आहेत. परंतु साहेब तुम्हाला सांगतो, तुमचं आंदोलन मोठं झालं, मंतर या ठिकाणी झालं, नॅशनल टीव्हीला बातम्या लागल्या, परंतु शासनाने त्याची दखल घ्यायला पाहिजे आणि तशी दखल घेतली जात नाही. यानंतर जर काय अशा पद्धतीत चालू राहिलं तर आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आमचे नेते राजू शेट्टी साहेबांच्या आदेशानुसार मोठ्या स्वरूपात गनिमी काव्याने आंदोलन करू. आम्ही भूमिगत आंदोलनं करतो. यांच्या इथं मंतर या ठिकाणी कर्जमाफीसाठी आम्ही आंदोलन केलं होतं आणि आंदोलन करत असताना आम्हाला गुढीपाडव्याला काळी गुढी उभारायला सांगितली. काळी गुढी उभारणं अशुभ आहे, परंतु आम्ही त्या ठिकाणी काळी गुढी उभारली, प्रांत कार्यालयावर काळी गुढी उभारली. आमच्याबरोबर 12वी झालेले 3 पोरांना गुन्हे दाखल झाले, त्यांची मॉल आहेत. आमच्याबरोबर आले होते, त्यांचा काही दोष नव्हता, काय नव्हतं, शेतकऱ्यांची पोरं म्हणून त्यांच्या गुन्हे दाखल झाले आणि त्यांना आम्ही जामीन दिला. मग आम्हाला सवय आहे आंदोलनात गुन्हे आम्ही अंगावर घेतो. असे कितीतरी गुन्हे संतोष दादा, कितीतरी गुन्हे आमच्या अंगावर आहेत. आज पण 4-5 गुन्हे आंदोलनाच्या अंगावर आहेत. मी आंदोलन करत असताना मी डीपीचं आंदोलन केलं होतं, त्यावेळेला वाणी साहेबांना माहिती, मला 1.5 दिवस म्हणजे जवळजवळ 72 तास जेल झाली. मला काही त्याचं गांभीर्य वाटलं नाही, परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळाला. आम्ही त्या ठिकाणी डीपी बसून दिला म्हणून आम्हाला जर आतमध्ये टाकत असेल आणि कांदे आंदोलन करत असताना आम्हाला जरी 6 महिने आतमध्ये ठेवलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही. या ठिकाणी सचिन भाऊ आहेत, माझ्यासारखं ते काम करतात, योगेश भाऊ आहेत, आम्ही तरुण आहेत, 100% काम करतो. या ठिकाणी घुसून काम करतो आणि शेतकऱ्यांच्या वतीने शासनाला घाम फोडण्याचं काम करतो. आता सुद्धा काल आम्ही नदीला पाणी सोडायला लावलं, म्हटलं आमच्या गुन्हे दाखल झाले तरी चालेल. 65% ती बेकायदेशीर केलं शासनाने. आम्ही काय पाकिस्तानवरून आलेत का शेतकरी? इथं त्यांच्या नदीत जमिनी गेल्या, सगळं गेले, सर्व झालेलं आहे, परंतु ते सांगतात हे नदीला जे पाणी सोडतात ते बेकायदेशीर आहे. तुमचे जे बांधारे दिलेत, शासनाने निधी टाकलाय, त्याच्यावर सर्व झाले, परंतु ते बेकायदेशीर कसे ठरवले जातात हे पण आपण या निमित्ताने पाहिलं पाहिजे. आणि या निमित्ताने मी सांगतो, जर या पुढील काळामध्ये जर आमची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 22 ते 25 रुपये किलोला बाजार भेटला पाहिजे.
आता 15 रुपये 80 पैसे नाशिकला बाजारभाव डिक्लेअर झालेला आहे आणि आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये 12 रुपये 80 पैसे बाजारभाव डिक्लेअर झालेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, तुम्ही 6 महिने शेती करून बघा, 6 महिने कांदे पिकवा, कांद्यात चाळीत टाकेपर्यंत तुम्ही सर्व नियोजन करा आणि त्याचे किती शिल्लक राहतात हे पण तुम्हाला सांगतो. मंत्रालयात बसून टेबलवर बसून कॅल्क्युलेशन करणे हे सोपी गोष्ट आहे, पण प्रत्यक्षात शेती करणं हे अवघड कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं साहेब तुम्हाला सांगतो, यापुढे भविष्यामध्ये उग्र स्वरूपाचे आंदोलन शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी होईल. आणि तुम्हाला आम्ही कळकळीचा इशारा दिलेला आहे, तुम्ही कुठलेही कार्यक्रम घ्या, तुम्ही मतदारसंघात या, तालुक्यात या, कुठेही या, आम्ही तुमचे कार्यक्रम उधळून लावणार. आम्हाला जेलमध्ये टाकलं, फाशी दिली तरी चालेल. एवढं बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.